वहिनी ऐक ना, मला ना रोजचं जरा डाएट सांग ना, वेट लॉस करायचं वगैरे. असं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण यू कॅन स्टार्ट युअर डे विथ ABC ज्यूस ओके अँड या ब्रोकोली आमंड सूप. ओके मम्मी, ABC ज्यूस आणि ब्रोकली आल्मंड दुपारी. हा लक्षात ठेव. आधी हे तिथे ठेव. अरे तू सेटल झाली, तूच ये ना इथे. आपली काय पोरगी आहे, सगळं मला करावं लागतं. घरामध्ये नवीन सून आली तरी देखील तिचं पण मलाच करावं लागतं. हे घ्या, चहा तरी इथे येऊन घेशील का? फक्त ABC ज्यूस. अधिरा, रोहन, तुम्ही आता एकत्र राहू शकता. सत्यनारायणाची पूजा झाली आहे ना, ती मधली आपली छोटी खोली आहे ना, तिकडे सामान शिफ्ट करा तुमचं. ओके. नाही, असं चालणार नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? का नाही चालणार? रोहन, अधिरा, तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा. ती खोली प्रशस्त आहे, शिवाय त्या रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? तर एवढ्या लहान खोलीमध्ये आपण तिघ जण कसं ऍडजस्ट करणार? आपल्याला मोठी खोली नको आहे का? चालणार आहे का? आपण मावणार आहोत का त्याच्यामध्ये? रोहन, तुमचं सामान तुम्ही मोठ्या रूम मध्ये शिफ्ट करा. तुम्ही लहान खोलीमध्ये राहायचं नाही. माझ्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करताय हो तुम्ही? माझ्याशी का बोलत नाही आहात तुम्ही? म्हणजे मी काही बोलले तरी त्याला विरोधच करायचा, असंच ठरवलंय? ही शिक्षा देते तुम्ही मला? रोहन, तिला सांग, शिक्षा द्यायला मी काही मास्तर नाही आहे, आणि त्याने काही फरकही पडणार नाही म्हणा. खरं तर ही माझी कोणीच नाही. काय झालं ग? सकाळी सकाळी बोलवलंस? अगं काय नाही, स्वानंदीनं आजपासून समरच्या खोलीत राहील. तुम्ही जरा खोली सजवा त्यांची. आम्ही खोली सजवू त्याची, पण समरला चालणार आहे का ते? अरे नाही चालणार ना. म्हणून तो बघितलंस ना कसा ताड निघून गेला तो. पिंट्यानं तिच्या फॅमिलीमुळे थोडासा दुखावला गेलाय ग. मला एवढंच वाटतं की पैशांच्या बाबतीत जे झालं ना, त्याच्यामध्ये स्वानंदीचा काही हात नसावा. म्हणजे ते सगळं चुकीचं ठरावं, हा सगळा गैरसमज असावा. मी तर देवाकडे अशीच प्रार्थना करते. तुम्ही दोघांना ती खोली सजवायची जरा तयारी करा. हो, आम्ही सगळी खोली सजवतो, अजिबात काळजी करू नकोस. निकिता, चल. समरसाठी सजवायची रूम. ओ गोविंद काका, चहा द्या. याला चहा द्या, याला चहा द्या. जाऊ दे, चल. अरे चहा घेऊ दे. नकोय मला चहा. आलेच.